में कार्यरत सफाई कर्मचारी का बकाया वेतन और प्रशासन की कथित मनमानी के खिलाफ 23 अप्रैल से जारी अनिश्चितकालीन आंदोलन अब तेज हो गया है। आज आजाद समाज पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया और आम आदमी पार्टी के नेताओं ने नगर पंचायत पहुंचकर प्रशासन से जवाब मांगा और कर्मचारियों की मांगों का समर्थन किया। नेताओं का आरोप है कि सफाई कर्मचारी की भर्ती बिना किसी वैध टेंडर प्रक्रिया के की गई। नियमों के अनुसार टेंडर निकालकर न्यूनतम वेतन कानून की तरह नियुक्ति होनी चाहिए थी, लेकिन प्रशासन ने कर्मचारियों को जबरन बचत समूहों में शामिल कर उनके नाम से खाते खुलवाए और बेहद कम मानधन दिया। इसके अलावा टेंडर प्रक्रिया न होने के कारण कर्मचारी को EPFO जमा नहीं किया गया, जिससे श्रमिकों के अधिकारों का हनन हुआ है। वहीं पिछले 2 महीनों से वेतन नहीं मिलने के कारण कर्मचारी आंदोलन पर बैठे, लेकिन 7 दिन बीतने के बावजूद नगर पंचायत के मुख्य अधिकारी ने आंदोलनकारियों से मुलाकात तक नहीं की। आरोप है कि अधिकारी फोन कॉल तक नहीं उठा रहे हैं। इस बीच विपक्षी दलों ने चेतावनी दी है कि यदि अगले 2 दिनों में कर्मचारियों की सभी मांगे पूरी नहीं हुई तो वो नगर पंचायत कार्यालय पर ताला ठोको आंदोलन किया जाएगा। साथ ही पूरे टेंडर मामले की उच्च अधिकारी जांच कर दोषी अधिकारियों पर कार्रवाई और संबंधित अधिकारियों को तत्काल निलंबित करने की मांग भी की गई है। अब देखना होगा कि प्रशासन इस बढ़ते आंदोलन पर क्या कदम उठाता है। चिन्ह उभा आहे। त्याच्यानंतर जी इथली यांच्या सफाई कामगारांना जेव्हा कामावर घेतलं त्यावेळेस कोणत्याही प्रकारची टेंडर प्रक्रिया या ठिकाणी झालेली नाही। अत्यंत बोगस पद्धतीने त्यांनी ह्या कामगारांना कामावर घेतलं आहे। त्यांनी स्वतःच्या मनमानीने यांचा बचत गट तयार केलं। बचत गटाच्या नावानं त्यांनी यांना जे काही पैसे आहेत ते देत गेले। त्याच्यातही जो मानधन आहे त्यांचा तो काही व्यवस्थित त्यांनी दिला नाही, मजुरी त्यांनी व्यवस्थित दिलेली नाही, EPF त्यांनी त्याच्यात दिलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। यांच्यावर सातत्याने अन्याय होत आहे। आज आम्ही आझाद समाज पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि आम आदमी पार्टीचे अश्विभाई यांच्यासोबत या ठिकाणी या कामगारांची भेट दिली। त्यांनी समस्या सांगितली आणि आम्ही नगर प्रशासनासोबत आता जाऊन वार्तालाप केला। त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही। उलट त्यांनी असं बोलले की आम्ही तुम्हाला स्वतःकडून इथल्या कर्मचाऱ्यांकडून पैसे जमा करून देतो, काय जे काही 50-50 हजार रुपये झाले आहेत त्याच्यात तुमचा 1 महिन्याचा पगार आम्ही तुम्हाला देतो, मानधन देतो आणि तुम्ही काम सुरू करा आणि जेव्हा कोणी नवीन ठेकेदार येईल, CO येईल त्यावेळेस आम्ही त्यांच्यासोबत बोलू आणि तुमचं मानधन आम्ही काढून देऊ, अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे। म्हणजे प्रश्न उभा होतो की तुम्ही स्वतःच्या खिशातून पैसे काढून त्या कामगारांना पैसे देणार आणि त्यांना कामावर लावणार आहे। तर हे हा काम हा अत्यंत बोगस आहे। प्रशासकीय यंत्रणा अशी अजिबात चालत नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की जर यांच्या समस्या सुटत नसतील तर आम्ही या ठिकाणी नगरपंचायतीला टाळा ठोकणार। दुसरी गोष्ट, जर नगरपंचायतचे CO हे जर यांना अशा पद्धतीने वागणूक देत असतील, व्यवहार करत असतील, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असतील, 7-7 दिवस 8-8 दिवस या ठिकाणी झाले असताना साधी भेट म्हणजे या दरवाज्यात ते बसले आहेत, साधी भेट त्यांनी दिलं नाही, त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचा उत्तर दिला नाही। आमची मागणी आहे अशा पद्धतीचे जर अधिकारी असतील तर त्यांना तातडीने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि या लोकांची समस्या तातडीने सुटली पाहिजे अशी आमची मागणी या ठिकाणी आहे। तुम्हाला काही बोलायचं आहे? कोणाला सांगा तुमच्यावर काही अन्यायाच्या बाबतीत? बोलो बोलो, जो बोलना बिंदास बोलो। जो बोल हां मग तुम्ही म्हणा। मी बोललो ते बरोबर आहे ना? याच्यात काही पुन्हा आता तुम्ही आज मागे घेता का आंदोलन? नाही ना? यांना पैसे देत होते परंतु यांनी पैसे नाकारले। नगरपंचायतचे जे पदाधिकारी आहेत ते यांना बोलले की आम्ही तुम्हाला पैसे देतो, 1 महिन्याचा पगार देतो। यांनी बोलले की नाही। त्याच्यानं आमचं अजिबात समाधान होणार नाही, कारण अन्याय त्यांच्यावर कायम राहणार आहे। त्याच्यामुळे यांनी ती सुद्धा मागणी तुम्ही फेटाळली आहे, बरोबर आहे? ठीक आहे, मग आता तुम्ही आंदोलन चालू ठेवणार तर आम्ही यांना आता हे सांगतो की आम्ही उद्याला तुमचे जे DO आहेत, जे मुख्य आहेत, त्यांना आम्ही गडचिरोलीला भेटणार, त्यांच्याकडे तुमची समस्या मांडणार, त्यांचं काय उत्तर येते त्याच्यानुसार आपण पुढचा तुम्हाला कळवतो। ठीक आहे, निर्णय घेऊ मग त्यानुसार। ठीक आहे।